अधिक मासातील भाविकांच्या गर्दीमुळे शेगाव शहरात वाहतूक ठप्प। शेगाव शहरातील सध्या सुरू असलेल्या अधिक मासानिमित्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक शेगावात दाखल होत आहेत। रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाल्याने अनेक भाविक खासगी वाहनांनी शेगाव गाठत असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे। आज सकाळी सुमारे 11 वाजल्यापासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली। चौकाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। वाढत्या वाहन संख्येमुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपलब्ध असलेले कर्मचारी अपुरे पडत असल्याचे चित्र दिसून आले। वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले वाहतूक पोलीस त्यावेळी चौकात उपस्थित नसल्याची नागरिकांची तक्रार होती। काही वेळाने एक कर्मचारी घटनास्थळी पोहोचला, मात्र वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे त्यालाही वाहतूक नियंत्रणात आणणे कठीण गेले। दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने या परिस्थितीची माहिती शेगाव पोलीस निरीक्षकांना दिल्याचे सांगण्यात येते। मात्र अतिरिक्त मनुष्यबळ पोहोचण्यापूर्वीच काही प्रमाणात वाहतूक आपोआप सुरळीत झाली। तरीही दुपारी सुमारे 12 वाजेपर्यंत वाहन चालक व भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे की अधिक मासात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन शहर पोलीस प्रशासनाने अतिरिक्त वाहतूक कर्मचाऱ्यांची व्यवस्था का केली नाही। भाविकांच्या सोयीसाठी आणि शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी नियोजन करण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। अधिक मासात दररोज हजारो भाविक शेगावात येत असल्याने आगामी काळात वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव।